श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, का रे बाळा, आज तुला माझ्याशी बोलण्यासाठी काही वेळ आहे का? जर तुला वेळ असेल तर पुढील काही मिनिटे माझ्यासोबत हा संदेश ऐक, कारण मी तुला या संदेशाच्या माध्यमातून काहीतरी देण्यासाठी आलो आहे. जर तू माझ्याकडे सुख, संपन्नता, आरोग्यता प्राप्त करण्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस, तर आता तुझ्या आयुष्यात, तुझ्या जीवनात सुख, समृद्धीचे दिवस पुन्हा येणे सुरू होतील. जो काळ मागील काळात तुझ्यापासून वेगळा करण्यात आला होता, तेव्हा आता त्यातील सर्व काही आशीर्वाद तुलाच मिळणार आहेत. बाळा, तू सुविचार कर, कारण जेव्हा जेव्हा तू मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवशील, तेव्हा तेव्हा तुझे आशीर्वाद वाढी लागतील. सकारात्मक विचार करा, कारण मी तुमच्या अवतीभोवती सकारात्मकता पसरवत आहे. जर तुम्ही माझा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल, तर तुमच्यावर माझे आशीर्वाद निरंतर येत आहेत. बाळा, कधीही स्वतःला कुणापासून कमी लेखू नकोस. तुला जे काही कार्य प्राप्त झालं आहे ते अनन्यसाधारण आहे. ते इतरांची तुलना करण्यासारखं नाही. तुझ्यात ते सर्व गुणसंपन्न मी तुला बनवलं आहे. त्यामुळेच तू इतरांपेक्षा कधीही वेगळा आहेस. कुणासोबत स्वतःची तुलना करणे थांबव, कारण तुझ्यात मी असंख्य असे गुण दिले आहेत ज्यामुळे तू सहजतेने पुढे जाऊ शकतोस. बाळा, माझी मदत तुला मिळणार आहे. सर्वत्र चांगले विचार कर. चांगल्या गोष्टी, कल्पना तुझ्या मनात येऊ लागतील. आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकेल, त्याच्या जीवनात तो उत्साह, तो आनंद आणि ती प्रगती सर्वत्र विखुरल्या जात आहे. प्रत्येक क्षणाला स्वतःसाठी चांगले विचार स्वीकार करा, कारण मी तुमच्या दिशेने सर्वत्र चांगलं पाठवत आहे. बाळा, आज तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करत आहात ती पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हालाच देणार आहे. तुम्ही पुढील काळात जिंकणार आहात. आज जो काही संघर्ष तुम्हाला वाटत आहे तो संघर्ष नसून तुमच्यासाठी आता प्रगतीची दिशा उघडल्या जात आहे. तेव्हा त्या प्रगतीच्या दिशेने मी तुमचा हात धरून पुढे चालत आहे. तुम्हाला जर तुमची प्रतीक्षा संपवायची असेल तर माझा हात धरून पुढे या, कारण मी तुम्हाला मोठे आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुमचे दुःख, तुमचे त्रास आणि तुमच्या वेदना संपवण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. तुम्हाला माझी मदत मिळणार आहे. कधीही स्वतःला कमी लेखण्यापासून वाचवा आणि स्वतःला श्रेष्ठत्व देण्यासाठी तो प्रत्येक प्रयत्न यशस्वी करा, कारण माझी मदत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. कधी कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल तर संयम ठेवा, धीर ठेवा, सबुरी दाखवा, कारण आशीर्वाद येत आहेत तुम्हाला उंचावण्यासाठी, तुम्हाला पुढं नेण्यासाठी. जर अगदी या क्षणाला तुम्हाला माझ्याकडून चमत्कार हवे आहेत, तर स्वामी मला चमत्कार हवे आहेत असे टाईप करा. नक्कीच तुमच्या दिशेने ते सर्व काही मी आनंदाने पाठवेल. होय, तुम्ही ते स्वीकार करा. पुढे जा आणि आपल्या प्रगतीच्या दिशा निवडा. तुम्हाला ते सर्व काही दिल्या जाईल जे शक्यतेने भरलेलं आहे, जे आनंदाने भरलेलं आहे. तुमच्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे. तुमच्यासाठी मी मार्ग उघडत आहे. त्या मार्गांवर चालण्यासाठी तुम्ही माझा हात धरा. तुम्ही पुढे चला, कारण मी तुमच्या पाठी उभा आहे. हम गया नहीं जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवा. मी निरंतर तुम्हाला मदत करतो आणि तुमच्यासाठी योग्य मार्ग निवडतो. ते मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात? जर असाल तर आत्ताच होय देवा, मी तयार आहे, मी सज्ज आहे असे टाईप करा. दैवी कृपा तुमच्यावर होईल. तुम्ही आपले मार्ग निवडाल आणि तुम्ही सतत पुढे जाल. तुमच्या कुटुंबावर, तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर माझा आशीर्वाद निरंतर आहे आणि तो सतत राहील. काळजी करू नका, चिंता करू नका. प्रत्येक कर्मात आपले मन रमवा आणि पुढे जा. मी सतत तुम्हाला मदत पाठवत आहे. आनंदी रहा, आयुष्यमान भव.